शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये खरं तर निवडणुकीची जरी आचारसंहिता असली तर प्राथमिक अंदाजानुसार या राज्यामध्ये साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे आणि साधारणतः जर हिशोब केला तर साधारणतः 36,585 कोटी रक्कम एवढी रक्कम लागणार आहे। परंतु काल मंत्रिमंडळामध्ये आमची चर्चा झाली। अनेक मंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांची ज्या अडचणी आहेत, शेतकऱ्यांनी ज्या त्यांच्यापाशी अडचणी मांडल्या त्या बाबतीमध्ये चर्चा झाली। त्यामध्ये 2019च्या अगोदर की ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, की पूर्वी 2019ला जी कर्जमाफी झाली त्यामध्ये 2 लाखाच्या जे वरचे एखाद्याची 2,07,000 रक्कम असली तर त्याला ते 2 लाख कर्जमाफीचा लाभ झाला नाही। परंतु ह्यावर्षी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार साहेब आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांनी हा पूर्वी जो निर्णय घेतला होता, यामध्ये समजा एखाद्याकडे शेतकऱ्याकडे 2,70,000 रुपये बाकी आहे, थकबाकी आहे आणि त्याने जर वरचे 70,000 भरले तर ते 2 लाख माफ होणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ह्या वर्षी ती सवलत देता, ती 2019ला आम्हाला ती कर्जमाफीची सवलत मिळाली नाही। या बाबतीमध्ये सरकारने विचार करावा। या बाबतीमध्ये जी आमच्या उपसमिती खालच्या ते आम्ही जी दिलेल्या समितीने तयार केलेल्या आहेत, या बाबतीमध्ये चर्चा करून राज्याचे मुख्यमंत्री 2019च्या पूर्वी शेतकऱ्यांना काय देता येईल, काय करता येईल, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ते निर्णय